सातारा आणि मेढा नगरपालिकेत भाजपचा झेंडा रोवला गेलेला आहे. आपल्याबरोबर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. काय सांगाल तुम्ही आता सातारा आणि मेढ्यामध्ये आपल्या विजयाची वार्ता नगराध्यक्षपद आपल्या विचारांचं झालेलं आहे. सातारा असेल, मेढा असेल आणि जिल्ह्यात सुद्धा आज भारतीय जनता पार्टीनं फार चांगलं यश मिळवलंय आणि हा विजय जो आमचा जिल्ह्यातला आहे, मी नुसतं माझं सातारा किंवा मेढापुरतं नाही बोलणार, जिल्ह्यातला जो विजय हा आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आज त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी केलेलं काम लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोचणं, भारतीय जनता पार्टीची भूमिका समजून सांगणं आणि निवडणुकांनंतर भाजप हा आपल्या शहरामध्ये कसा फरक पाडू शकतो हे लोकांना समजून सांगणं, या सगळ्याचा हा यश आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचा हा सगळ्यात मोठं यश आहे इथलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि पुढंसुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं विकास अभिमुख कामं करत राहू. भाजप हे पक्षच असा आहे की इतर पक्षांमध्ये आणि आमच्या पक्षामध्ये फरक आहे. आज आम्ही विकासाला, प्रामाणिकपणाला, कामाला महत्त्व देतो. भाजप हा नेहमी कामाला महत्त्व देत आलेला आहे आणि केंद्रात नरेंद्र मोदींचं आज नेतृत्व आहे. आज राज्यात आम्हाला देवेंद्र फडणवीससारखा एवढा मोठा नेता आमच्या मागे आहे. आम्हाला काही आता मागं वळून पाहिजे गरज नाही. आम्ही नक्की पुढचे 5 वर्ष पण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम म्हणजे जिल्ह्यात, इथं साताऱ्यात तर करू, पण जिल्ह्यात आम्ही नक्की करू एवढी खात्री. शिवसेना गटाचे काय उमेदवार आता, म्हणजे शिवसेना गटाचे उमेदवार आता विजयी झाले, म्हणजे त्यांचा प्रवेश झालेला आहे, म्हणजे तुमच्या ते भाजपला धक्का म्हणू शकत नाही का? नाही, तर मेढ्यामधला जर विषय आपण विचारला तर माझं मत मेढ्याच्या थोडं निकालाबरोबर आहे, जिथं शिवसेनेचे काही आमच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळं या विरोधी उमेदवारांचा विजय झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा विजय त्यांच्या कामाचा वगैरे नाही, कारण काम नाहीच आहे, पण आमच्याच अंतर्गत कुरघोड्या, एकामेकाचे पाय ओढणं, एकामेकाला पाडायचं कसं, यातनं ही शिवसेनेचे जे काय 4-5 निवडून आलेत, हरकत नाही. आता निर्णय झाला आहे, लोकशाहीचा निर्णय आम्ही मान्य करतो. आज 11 भाजपचे आणि नगराध्यक्ष आमचा आला आहे. आम्ही 12 जणं मिळून अतिशय चांगलं काम मेढ्यामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये नक्की करू. साताऱ्यात बंडखोरांनी विजय झाला, उदयनराजे गटाचे जास्त बंडखोर निवडून आलेले आहेत. म्हणजे तुमच्या मनोमिलात कुठं थोडासा तडा गेला असं वाटतं का तुम्हाला? असं नाही. आता एवढं कसं आहे, आता बंडखोर दोन्हीकडचे काही ठिकाणी उभे राहिले होते. काही माझ्याबरोबर असणारे उभे राहिले होते, काही उदयनराजेंबरोबर असणारे उभे राहिले होते. सगळ्यांना काय आम्हाला उमेदवाऱ्या देता येणं शक्य नव्हतं. काही आम्ही बऱ्याचशांना थांबवण्याचा प्रयत्न केला, बरेचसे थांबले. आता काहींना वाटतं की बुवा ही संधी आहे, परत मिळेल न मिळेल, रिझर्वेशन पुढं काय पडेल न पडेल, ह्या गोष्टी असतात. तेव्हा काही जण उभी राहिली. तर आता जी कुठल्याही पक्षाचं लेबल न घेता उभी राहिली, चिन्ह न घेता उभी राहिली, त्या अपक्षांना सगळ्यांनाच माझी हे आहे की त्यांनी आमच्याबरोबर शहराच्या विकासासाठी काम करावं, त्यांनी बरोबर राहावं. जे अगदी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन तिथनं उमेदवाऱ्या घेतल्या आणि चिन्हावर लढले, त्यांना मात्र पक्षानं दारं कायमची बंद करावीत किंवा केली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. अपक्षांनी भाजपकडे यावं असं शिवेंद्रराजेंनी आवाहन केलं, म्हणजे आवाहन केलेलं आहे. तर अपक्ष आता काय भूमिका घेतात ते बघूया.